आणि आता घेणार आहोत काही घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना शिवसेनेच्या नगरसेविकांकडून झालेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती लागलंय, ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका नार्वेकरांना धक्काबुक्की करतायत हे दिसतंय। तर बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढल्यानं आपण मारहाण केल्याचं शिवसेना नगरसेविकांनी म्हटलंय। तर नगरसेवकांना मारणं चुकीचं वर्तन असल्याचं भाजपतल्या नगरसेवकांचं म्हणणं आहे। आता हे नार्वेकरांच्या मारहाणीचं प्रकरण युतीमध्ये काय बदल घडवतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या मारहाणीच्या घटनेआधी मुंबई पालिकेच्या सभागृहातील जीएसटी नंतरचा धनादेश सुपूर्द करण्याचा शिवसेना आणि भाजपचा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने चांगलाच गाजला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी असा जयघोष करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। तर यावर शिवसैनिकांनी चोर है अशी घोषणा देत भाजपला प्रत्युत्तर दिलंय। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या छगन भुजबळांना आयकर विभागाने आणखी एक दणका दिलाय। भुजबळ कुटुंबियांची 300 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। जवळपास 48 शेल कंपन्यांच्या मदतीने ही संपत्ती जमवण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी आयकर विभागाने नव्याने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटिसा बजावल्या आहेत। या कारवाई दरम्यान नाशिक आणि मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणांवर असलेल्या संपत्तीवर टाच आणली जाणार आहे। कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। 2009 नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या पण 30 जून 16 पर्यंत थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आलाय। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतही 1 महिन्याने वाढवण्यात आली आहे। ही मुदत आता 31 जुलै 2017 पर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान फडणवीस सरकारचे शेतकरी कर्जमाफीचे आकडे हे फसवे आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केलाय। स्वतः सहकार मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे चुकीचे असल्याची कबुली दिल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले। सरकारकडे पैसे देण्या इतपत आता शेतकऱ्यांना सांगायचं एक दिवस सरकारकडे आता देण्या इतपत पत नाही, किंबहुना सरकारकडे संवेदनशीलता राहिलेली नाही। अशा प्रकारचे काहीतरी इम्प्रॅक्टिकल म्हणजे ज्याला काही वस्तुनिष्ठ काहीच नाही अशा प्रकारच्या घोषणा सरकारपासून होत आहेत आणि सरकार हे शेतकरी टिंगल करायला लागलंय असं म्हणावं लागेल। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपल्या संस्थेकरता सरकारी शाळेची इमारत हडपल्याचा आरोप होतोय, पण आपण ती इमारत हडपली नसून इमारतीचं नुकसान होऊ नये म्हणून वापरत असल्याचा दावा दानवेंनी केलाय। ते काल पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील जोमाळा गावात मॉडेल स्कूलची इमारत दानवेंच्या संस्थेला देण्यात आली आहे। अगदी नाममात्र भाडेतत्वावर ही इमारत दानवेंना मिळाल्याचा आरोप होतोय, पण दानवे मात्र आपण या इमारतीचा सांभाळ करत असल्याचं म्हणतात। भारत आणि चीनमधला वाद वाढलेला आहे, कारण भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे। भारताने सिक्कीमच्या डोंगलांगमधून सैन्य हटवावं, नाहीतर चीनच्या नागरिकांना भारतात जाण्यापासून मज्जाव घातला जाईल असा इशारा चीनने दिलाय। त्याचबरोबर भारतात असणाऱ्या चीनच्या नागरिकांनाही मायदेशी परतण्यासाठी आदेश दिला जाईल अशी दरपोक्ती चीनने केली आहे। कोणत्याही देश युद्ध पुकारण्यापूर्वी अशा प्रकारची सूचना जारी करतो। भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये 7 महत्त्वपूर्ण करार झालेत। कृषी क्षेत्रासह अवकाश संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याचा आजचा 3रा दिवस आहे। आज मोदी दुसऱ्या महायुद्धातील शहीद भारतीय जवानांच्या हैफातील स्मृतीस्थळी शहीदांना श्रद्धांजली वाहतील। इस्रायलमधील भारतीय नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी इस्रायलमधल्या मराठमोळे मॅगझिन मायबोलीचा उल्लेख केला। गेल्या 45 वर्षांपासून इस्रायल देशात मायबोली मॅगझिन सुरू आहे। इस्रायलची राजधानी जेरुसलेम या शहरात हे मॅगझिन प्रकाशित होतं। नोव्हा मॅसिल या मॅगझिनचे संपादक आहेत आणि ते मूळचे महाराष्ट्रातल्या महाडचे आहेत। जूइश भारत में रहे तो भारतीय संस्कृति को आत्मसात किया, लेकिन भावनाओं से इजराइल के साथ भी जुड़े रहे। इसी तरह भारत से जब भी वो यहां पहुंचे तो उन इलाकों से भारतीय संस्कृति की छाप को भी अपने साथ लेकर के आए और आज भी भारत से जुड़े हुए हैं। मुझे ये जानकर बहुत खुशी हुई कि इजराइल में मराठी भाषा की एक पत्रिका माय बोली का लगातार प्रकाशन किया जाता है। माई बोली इसी तरह कोचीन से आए हुए ज्यूइश समुदाय के लोग
ओणम भी बहुत ही धूमधाम से मनाते हैं। भारत आणि इस्रायलला जोडण्यासाठी दिल्ली, मुंबई, तेल अवीव अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। रात्री मोदींनी तेल अवीवमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी भारत आणि इस्रायलच्या संबंधांवर प्रकाशझोत टाकला। दोन्ही देशांमधील संबंध हे परंपरागत असून ज्यू समुदायाचं भारताशी भावनिक नातं आहे असंही मोदी म्हणाले। हे नातं आणखी दृढ करण्यासाठी लवकरच इस्रायलमध्ये भारत सरकारच्या वतीने सांस्कृतिक केंद्र सुरू करणार असल्याचंही मोदींनी सांगितलंय। आज आपके बीच मैं ये घोषणा करना चाहता हूं कि बहुत ही जल्द भारत सरकार इजरायल में इंडियन कल्चरल सेंटर खोलने जा रही है। अब दिल्ली, मुंबई, तेल अवीव, दिल्ली, मुंबई, तेल अवीव विमान सेवा शुरू कर दी जाएगी। 26/11च्या मुंबई हल्ल्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेला चिमुकला मोशे याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली। यावेळी मोशेंनी पंतप्रधान मोदी यांना आय लव्ह यू, माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी पंतप्रधान मोदींनी मोशे आणि त्याच्या कुटुंबियांना दीर्घकाळचा व्हिसा देण्याचं जाहीर केलंय। 2008 साली मुंबईतल्या खबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई, बाबा रिवका आणि ग्रॅव्हियल होल्ड्सबर्ग मारले गेले होते। Dear Prime Minister of India, Mr. Narendra Modi. Namaste to the Pradhan Mantri Hindustan, आपका स्वागत है हमारे देश में। I will be the director of our Chabad house. With God's help, this is my house, an house of goodness. Dear Mr. Modi, I love you and your people in India. So, would you like to come and stay in India and Mumbai? You are most welcome. You and your all family members, they will get a long-term visa from my government. So anytime you can come, anywhere you can go. Thank you. आधी नगराध्यक्ष आणि आता सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मात्र यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नगराध्यक्ष आणि सरपंचाबरोबरच मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडावा अशी मागणी त्यांनी केली। मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मात्र बैठकीत शिवसेनेने या निर्णयाला विरोध केलेला नसून एकमताने निर्णय घेतला असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला। पावसाळा अधिवेशन होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सेना आमदारांची बैठक बोलावली। आज दुपारी 12 वाजता सेना भवनात ही बैठक पार पडेल। या बैठकीत अधिवेशनातल्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच शेतकरी कर्जमाफी, जीएसटी, थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय अशा काही मुद्द्यांवरून पक्षप्रमुख आणि आमदार याच्यात चर्चा होऊ शकते। आगामी अधिवेशनात सेना आमदारांची भूमिका काय असणार हे या बैठकीत ठरवलं जाण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरापासून राजकीय विजनवासात असलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। कायदेशीर अडथळ्यांमधून मार्ग काढत खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याबाबत भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याला अनुकूल असल्याची माहिती आहे। या संदर्भात फडणवीस लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील। खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवरील शेतकरी आंदोलनाला आजपासून मध्य प्रदेशातून सुरुवात होती आहे। शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रा काढली आहे। मध्य प्रदेशच्या मंदसौरमधून यात्रा निघेल। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये पोहोचणार आहे। गडचिरोलीत बसमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ट्रॅव्हल कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। तसंच बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क आणि 4 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत। गडचिरोलीतल्या एआरबी या खासगी कंपनीच्या बसमध्ये प्रवास करणारा भाजप नेता रवींद्र बावनथडे यांनी एका 20 वर्षीय तरुणीशी बसमध्ये अश्लील चाळे केले। बसच्या सीसीटीव्हीत हा व्हिडिओ कैद झाला होता। तिकडे कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या 16 सदस्यांची एकत्रित सुनावणी झाली। यावेळी तब्बल 2000 कागदपत्रांचा अहवाल सादर करण्यात आला। यावर 15 दिवसांनी सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणी दरम्यान सदस्यांनी 1913 सालच्या छत्रपती शाहू महाराजांनी काढलेला वटहुकूम आणि त्याही 100 वर्ष आधीचा छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी काढलेला वटहुकूम सादर करण्यात आला।
या पुरातन कागदपत्रांमध्ये अंबाबाईच्या पुजाऱ्यांमध्ये कुठेही मुनीश्वर आणि ठाणेकर पुजारी असा उल्लेख आढळत नसल्याची धक्कादायक माहिती समितीने मांडली. आता शनिवारी आणि रविवारी तुम्हाला भुशी धरणाकडे जायचं असेल तर दुपारी 3 पूर्वी जावं लागेल, तर 5 वाजता भुशी धरणावरनं खाली उतरावं लागणार आहे. पर्यटकांची वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केलेत. यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी 3 नंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव आयोजनातील कायदेशीर अडचणींसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही बैठक होईल. राज्याचे मुख्य सचिव, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. यावेळी गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी काल दादर इथल्या कार्यालयात आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिलीप पेंडसे पत्नीसोबत दादर पूर्वेकडच्या रॉयल ग्रेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. सकाळी 9 वाजता ते कार्यालयात आले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत, म्हणून दुपारी 2:30 वाजता स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा पेंडसेंनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं दिसून आलंय. मिताली राजच्या भारतीय संघाने श्रीलंकेचा 16 धावांनी पराभव करून महिला विश्वचषकात सलग 4था विजय साजरा केलाय. या विजयाने भारताचे उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित आहे. भारतीय महिलांनी श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकात 233 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेला 50 षटकात 216 धावाच करता आल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5वा आणि मालिकेतला अखेरचा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका खिशात टाकण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न आहे. 4थ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या 190 धावांचं आव्हानही भारताला पेलता आलं नव्हतं. या पराभवानंतर टीकेचे जणी बनलेले भारतीय खेळाडू आज यजमान विंडीजचा पराभव करण्याच्याच इराद्याने मैदानात उतरले. सिक्कीम परिसरातील आपलं सैन्य भारताने स्वतःहून मागे घ्यावं, अन्यथा 62 पेक्षा वाईट अवस्था करू अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रातून भारताला देण्यात आली आहे. भूतान आणि सिक्कीमच्या भागात आम्ही घुसखोरी केली नसून आमचं सैन्य आमच्याच भागात आहे आणि तिथे रस्ते बांधणीचं काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असं चीनने म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकार्य न करणाऱ्या देशांशी व्यापारी करार न करण्याचा इशारा दिलाय. एक ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित देशांची कानउघडणी केली. इतिहासात अमेरिकेने अनेक अडचणींच्या प्रसंगी इतर देशांना मदत केली आहे, व्यापारी सवलतींचे करार केले आहेत, पण आता ते जर आम्हाला प्रतिसाद देणार नसतील तर इथून पुढे आम्ही हे करार का ठेवावेत, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इंग्लंडमध्ये बेकायदेशीरपणे हत्यारं घेऊन जाणाऱ्या 8 जणांना अटक झाली आहे. फ्रान्स आणि इंग्लंड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 19 हँडगन्स जप्त करण्यात आले. ही हत्यारं कुठे नेली जात होती, त्यांचा काय वापर होणार होता, हे मात्र अद्याप कळू शकलं नाहीये. लहान मुलांचा समावेश असलेल्या रियालिटी शोवर बंदी घालावी अशी मागणी चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकारने केली आहे. हे कार्यक्रम मुलांना भावनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या उद्ध्वस्त तर करतातच, पण कमी वयात त्यांची निरागसताही हरवते, असंही ट्विट त्यांनी केलंय. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2च्या सिक्वेलसाठी बॉलिवूडमधील नवतारकांपासून स्टार किड्स पर्यंत अनेक नावं चर्चेत होती. मात्र सैफ अली खानच्या मुलीला मागे टाकून चंकी पांडेच्या मुलीने बाजी मारल्याची चर्चा आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहर आहे आणि हिरो म्हणून टायगर श्रॉफचं नाव जवळपास निश्चित आहे. अभिनेत्री विद्या बालनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोतनं विद्या बालनला तुम्ही ओळखूच शकणार नाही. विद्याने शेअर केलेला फोटो तिच्या बालपणीचा आहे. विद्याने आयुष्यातली पहिली भूमिका एका नाटकात साकारली होती. बालपणीची ही गोड आठवण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.